كواليس يلا يلا سوي لي رقصة ثانية رقصة البطل पहले ही फैसला कर ले ये 50 शेड्स ولا سبت في مان يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش ये क्या 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 चाहिए क्या किस चीज की जरूरत है तुझे رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة. या धुरंधर पिक्चरच्या अरेबिक गाण्याचा अर्थ सापडून त्या अर्थाचा अभ्यास करून त्याचा समर्प अभ्यास झाल्यावर त्यावरील रील बनवून किंवा त्यावरील रील्स बघून जर तुमचा आत्मा तृप्त झाला असेल तर जीवनात काहीतरी सार्थक करण्याच्या दृष्टीने आपण हा भाग 2चा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मी स्वतःला धन्य समजेन. नमस्कार मित्र, हे आहे पुस्तक जगत मराठी यूट्यूब चॅनल आणि आपण पाहत आहात लेखक शंकर भाऊ साठे लिखित अण्णा भाऊ साठे जीवनचरित्र. या पुस्तकाच्या माध्यमातून आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कसे जीवन होते आणि ते कशा प्रकारे जीवन जगले हे पाहणार आहोत. मित्रहो, यात खास गोष्ट सांगायची म्हणजे अशी की जे लेखक शंकर भाऊ साठे आहेत ते अण्णाभाऊ साठेंचे सख्खे धाकटे बंधू आहेत आणि त्यांच्या 30 वर्षांच्या अण्णाभाऊंच्या सहवासातून त्यांनी या पुस्तकाचे लिखाण केले आहे. या अगोदरच्या व्हिडिओ भाग 1 मध्ये आपण या पुस्तकाचा परिचय आणि प्रस्तावना पाहिल्या होत्या. आज भाग 2च्या या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे बालपण कसे गेले ते पाहणार आहोत. यामध्ये लेखक शंकर भाऊ साठे लिहितात की तारीख 18 जुलै 1969 रोजी वार शुक्रवार, वेळ सकाळची होती. शंकर साठेंना 4 मुलं होती. थोरली आशाबाई, मुलगा संजय व 2 मुली रेखा व चित्रा. एकाएकी जोरदार वारा सुटला आणि पावसाने आपली गती वाढवली. मरणाला न भिणारी माणसे भीतीने घरात बसली होती. त्यांच्या घरची त्यांना फार काळजी वाटत होती कारण त्यांचे घर एकटेच एका बाजूला होते. त्याला कशाचाच आडोसा नव्हता म्हणून येणारा वारा आणि पाऊस घरावर आदळत होता. त्यामुळे घर वाकत होते व घर गळतही होते आणि घराशेजारी एखादं झाड घरावर पडू नये याची त्यांना भीती वाटत होती. त्याचबरोबर त्यांच्या गळत्या घरात त्या गळतीच्या खाली जी भांडी लावली होती ती सारेगमचा स्वर वाजित होते. या सर्व भीतीमुळे शंकर साठे आणि त्यांची 4 मुले एका कोपऱ्यात बसली होती. नंतर काही वेळाने पाऊस उघडला. आकाश मोकळे झाले. ढग नाहीसे झाले. घरात कोंडमारा होत असलेली माणसे आणि उपाशी मरत असलेली गुरं शिवारात पळू लागली. जिकडे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. गावापासून मांगवाडा थोड्या अंतरावर असल्यामुळे चिखल तुडवीत गावात आणि गावातील दुकानावर जावं लागत असे. दिवस बुडाला. शंकर साठेची मुलगी गावात गेली होती. पत्नी कितीतरी दिवस अगोदर वारलेले असल्यामुळे संध्याकाळच्या जेवणाची तयारीत शंकर भाऊ साठे होते. तेवढ्यातच आशा गावाकडून रडत येत होती. मी आडवा जाऊन विचारलो, आशा काय झाले? तेव्हा मुलगी रडत सांगू लागली की आपला अण्णा वारला. मला गावात समजले. लेखक शंकर साठे लिहितात की ही बातमी ऐकून माझी कंबर खचली. माझे डोळे बधीर झाले, डोके बधीर झाले आणि या बातमीचं खरं खोटं करण्यासाठी जेव्हा शंकर साठे गावात जातात तेव्हा त्यांना समजते की होय, आपले साठे सकाळी वारले अशी रेडिओवर आत्ताच बातमी झाली आहे. अण्णांची प्रेतयात्रा रात्री 9 वाजता निघणार होती म्हणून निघण्याची गडबड करावी तर घरी गेले तेव्हा रडापड चालू होती आणि पैशाची सोय करून निघणार तोच रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून त्यांनी विचार केला की आता 8 वाजले आहेत, काही जरी केले तरी प्रेतयात्रेला रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईला पोहोचणे अशक्य आहे. म्हणून ती रात्र कशी तरी काढून सकाळी पुण्यापर्यंत कोल्हापूर एसटीने जाऊन नंतर संध्याकाळी रेल्वेने मुंबईला पोहोचलो. ते अण्णाच्या मुलाला सोबत घेऊन गेले होते. तीही रात्र त्यांनी मुलुंड चेक नाका येथे काढली व सकाळीच रविवारी ते गोरेगावला अण्णांच्या घरी पोहोचले. तेथे पोहोचले तेव्हा तेथे कोणीच नव्हते. सारी मंडळी ओसिवरा ब्रिजजवळ स्मशानभूमीकडे गेली होती. ते दोघे घाई करून स्मशानभूमीकडे पोहोचले. तेथे त्यांचे नातेवाईक व बरीच मंडळी जमली होती. तोच लेखक शंकर साठेचा मावस भाऊ बापू साठे त्यांच्याजवळ येतो, त्यांना मिठी मारतो. त्याचे ओठ थरथर कापत होते आणि ते दोघेही जोरात रडू लागले. शंकर, अण्णा व तुमची भेट झाली नाही. अण्णा आपणाला सोडून गेले. हे पहा, तुम्हाला आपले अण्णा दाखवतो. आणि एका कोपऱ्यात लहानसा राखेचा ढीग होता. त्याच्याकडे बोटाने दाखवून बापू साठे म्हणाले, शंकरराव, हे बघा आपले अण्णा. आम्हा सर्वांना सोडून येथे झोपले आहेत. पुढे शंकर साठे लिहितात की मी त्या राखेच्या ढिगाकडे पाहू लागलो आणि त्याच वेळी ते अण्णांचे बालपण व ते वाटेगाव माझ्या डोळ्यापुढे तरळू लागले. अण्णा हे नाव त्यावेळी निर्जीव झाले होते परंतु अण्णाची कीर्ती जिवंत होती. 25-30 वर्षांपूर्वी एकही माणूस अण्णांना चांगले म्हणत नव्हता. त्या आठवणींची दारं आपोआप उघडली व ते अण्णा मला दिसू लागले. पुढे अण्णा भाऊचे बालपण सांगताना लेखक लिहितात की खरोखर अण्णा लहानपणी खट्याळ होते. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यांमध्ये आंबा, जांभळ
बावळी, लिंबा अशा वृक्षांनी नटलेले लहानसे वाटेगाव। या गावाला पूर्वी कनेरखेड असे नाव होते, नंतर काही दिवसांनी करेगाव आणि नंतर काही दिवसांनी वाटेगाव असे नाव पडले। या गावी इंग्रजांनी गुन्हेगार समजून 3 वेळेची हजेरी लावलेल्या मांग जातीत कैलासवासी डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा जन्म ऑगस्ट 1920 मध्ये झाला। त्याच वर्षी इंग्रज सत्तेविरुद्ध खवळून उठलेले मांग समाजातील साधू धोंचीकर, बळी आणि फकीरा यांनी वेडस गावचा सरकारी खजिना लुटला होता। तेच वाटेगाव पूर्वी कुरुंदवाड संस्थानात होते आणि आज जे सांगली जिल्ह्यात आहे। आणि पुढे लेखक लिहितात की दिवस पेंडभर उगवून वर आला होता, गावापासून थोड्याच अंतरावर असलेल्या काटेरी निवरुंगाच्या कोंडवाड्यातील मांगवाडा जागा झाला होता। अण्णांनी आपली गाय घेऊन पाटलाचा मळा गाठला होता। त्या माळावर एकूण एक अंग चोरून आणि जे अंग चुकार पोरांनी जमून धिंगाणा सुरू केला होता। तेथे त्यांना त्यांच्या घरच्या लोकांनी गिरका आणि दोरीचे काम लावलं होतं, म्हणून ती पोरं रडकुंडीला आली होती। परंतु लेखक शंकर साठे लिहितात की हे काम त्यांच्या घरात मुळीच नव्हतं, कारण त्यांचे वडील कमाईसाठी मुंबईला गेले होते आणि त्यामुळे अण्णाला खूप सवड मिळाल्यामुळे ते अनेक भानगडी करीत असत। त्यामुळे गावातील एकही माणूस अण्णाला चांगले म्हणत नव्हता। जो तो म्हणे की या मुंबईवाल्या भाऊचं पोर लय चावट, त्याला आयतं तुकडं खायला मिळतात म्हणून तो वळू जनावरासारखं दिवस काढतोय। बाकी मांगवाड्यात परिस्थिती बरी नव्हती। शिवारात पीक आलं होतं, पण ते पदरात पडायला वेळ होती। काही चुली पेटत होत्या तर काही चुली पेटत नव्हत्या आणि त्या पेटवण्याची धडपड अनेक जण त्या ठिकाणी करीत होते। यापुढे लेखक शंकर साठे लिहितात की तसे पाहता आमच्या मांग समाजातील प्रत्येक माणसाला जमिनी होत्या, परंतु त्यांना आपल्या शेतात कष्ट करून शेत पिकवण्याची सवय नव्हती। त्यांना लोकांकडून आयते आणून खाण्याची सवय होती, म्हणून ते आपल्या जमिनी पिकवत नव्हते आणि गावातील लोकांना पुष्कळ जमिनी होत्या, तेव्हा ते पिकलं की यांना घरी बोलून धान्य देत होते। पण आता लोकसंख्या वाढल्यामुळे तेच जगण्यासाठी कष्टाचे डोंगर फोडीत आहेत, तर आम्हाला कुठून देणार? आणि मग शंकर साठे यापुढे सांगतात की आम्हालाही 54 एकर जमीन होती, पण ती एका शेतकऱ्याने फसवून आमच्या आजोबांकडून घेतली। त्यामुळे आमचे वडील मुंबईला जाऊन जगू लागले। प्रथम आमच्या घराण्यातील आजोबा पणजोबा हे मुंबईला जात होते, तेव्हापासून आमचा मुंबईशी संबंध आला। आमचे वडील 2 महिन्यांनी गावी येत होते। आम्हाला कपडे, खाऊ आणीत 15 दिवसांनी ते 10-20 रुपयांची मनी ऑर्डर पाठवत होते। त्यामुळे आम्हाला काही कमी नव्हते, त्यामुळे आम्ही चोरीच्या भानगडीत कधी पडलोच नाही, असे शंकर साठे म्हणतात। बाकी अण्णा संगतीमुळे अनेक भानगडी करीत होते। जर एखाद्या शेतकऱ्याने ऊस दिला नाही तर ते रात्रीची जाऊन ऊस चोरून आणत होते। हे वळण प्रत्येकाला लागले होते। त्यावेळी तशी परिस्थिती आमच्या समाजात होती, म्हणून कोल्हापूर, सांगली, सातारा या भागात कुठे जरी चोरी झाली तरी सरकारी अधिकारी सरळ वाटेगावला येऊन तपास करीत असत। जो कोणी सापडेल त्याला धरून मारीत, हैराण करीत असत। आणि म्हणून लेखक जे अण्णाभाऊचे धाकटे बंधू आहेत शंकर साठे या पुस्तकात लिहितात की त्यावेळी आमच्या आईला नेहमी असे वाटत होते की मांगवाड्यात चोरीशिवाय दुसरे काहीच नाही, शाळा नाही किंवा दुसरे कोणतेच वळण नाही। आपली ही 2 पोरं शंकर आणि अण्णा हेही हेच करणार, त्यापेक्षा यांना मुंबईला त्यांच्या बापाबरोबर पाठवलं तर बरं होईल, कुठंतरी चांगल्या कामाला लागतील, वेगळे वळण लागेल आणि ही चोरी सुटेल। संध्याकाळ झाली होती। अण्णांनी चारायला नेलेली गाय अंगणात सोडून आईला हाक मारली, आई ही गाय बांध, मी आलोच आणि माझ्यासाठी भाकर पण कर। असं सांगून अण्णा दिवसभर चरायला गेलेले होले आपल्या घाटात बसायला परत येतात, म्हणून त्यांना पकडण्यासाठी त्यांनी फास लावून ठेवला होता। म्हणून अण्णा निवडुंगाच्या कडेने फिरत होते। आईने बाहेर येऊन गाय बांधली आणि घरात जाऊन भाकरी करायला बसणार एवढ्यात सकाराम पळत आला व अण्णाला हाक मारली, तुक्या बाहेर ये, तुझा आबा मुंबईहून आला आणि तो वेताळबाजवळ बसलाय। अण्णांचे मूळचे नाव तुकाराम होते। तेव्हा आईने सांगितले की तुकाराम तुमच्यापेक्षा मोठा आहे, म्हणून त्याला तुम्ही अण्णा म्हणत जावा। तेव्हापासून आम्ही अण्णा म्हणू लागलो। त्या दिवसापासून तुकाचा अण्णा झाला आणि अण्णाचे हे नाव रशियापर्यंत जाऊन पोहोचले। पुढे शंकर साठे लिहितात की आईनं लहान बहिणीला कडेवर घेतलं। आम्ही वेताळच्या माळाला गेलो, तिथे वडील आमची वाट बघत बसले होते। तोच सकाराम अण्णाला घेऊन आला। वडील आम्हाला जवळ घेऊन रडू लागले। कोल्हापूर भागात कुठेतरी चोरी झाली होती, त्याचा तपास करण्यासाठी गावात पोलीस पार्टी आली होती, म्हणून आमचे वडील खूपच भ्याले होते, कारण या चोऱ्या माऱ्या करणे आमच्या वडिलांना अजिबात आवडत नव्हते, म्हणून ते मुंबईला जाऊन माळी काम करून आम्हाला जगवित होते। इंग्रज लोक हे फुल झाडांचे फार हौशी होते। त्यांच्या बागेत फुल झाडे लावून वडील आम्हाला सांभाळत होते। त्यावेळी 4 रुपयाला 1 मन ज्वारी मिळत होती आणि वडीलही
10-15 रुपयांचे काम करीत युरोपियन लोकांना आमचे वडील चांगलेच माहितीचे होते. भाऊ माळी या नावाने इंग्रज लोक त्यांना ओळखत होते. आमच्या वडिलांचे मूळ नाव जसे भाऊराव सिद्धोजी साठे होते. पुढे लेखक लिहितात की अण्णाला व मला जवळ घेऊन वडील म्हणाले, सणावाराला मुलाबाळासोबत येऊन 4 घास खावा म्हणून आलोय तर गावात ही पीडा आली आहे. पण आम्ही कोणाची चोरी केली नाही म्हणून आम्हाला घेऊन वडील घरी आले. लोक जमले, विचारपूस करून आपापल्या घरी परतले. दुसऱ्या दिवशी दिवस पुष्कळवर आला होता. तरी अण्णा आणि शंकर झोपलेले होते. वडिलांसाठी चुलीवर आंघोळीसाठी पाणी तापत होतं आणि या पोरांना उठव, किती उशीर झाला असे वडील आईला म्हणत होते. आईने हाक मारून आम्हाला उठवलं. वडिलांनी मुंबईवरून पुष्कळ खाऊ, खेळणी, कपडे आणले होते. आम्ही चहा पिऊन मोकळे झालो. तोच आमचा एक चुलत भाऊ आला आणि वडिलांना म्हणाला, नाना ही पोरं फार हुंडकी झाल्यात. त्यांना घरकाम नाही, शाळा नाही, नुसती फासे पारद्यावानी पाखरं मारीत हिंडतात. तुक्या तर अजिबात माणसात नाही. याला जाताना मुंबईला घेऊन जा, इथे ठेवू नका. एवढे बोलून तो गेला. वडिलांनी आम्हाला विचारलं, तुका, शंकर, ही माणसं काय सांगतात हे तुम्हाला ऐकू आले का? तुम्हाला जगवण्यासाठी मी 200 मैलावर जाऊन धडपड करतोय आणि तुम्ही इथं बोंबलत फिरताय. हे बरं आहे का सांगा? तुका, तू हे सारं सोड आणि आपला उद्यापासून शाळेला जा. आपणाला ही चोरी नग. शिकलास तर मी तुला कुठं बी लागेल. माझ्या ओळखीचे लय साहेब आहेत. जाणार का शाळात असं वडिलांनी विचारलं. आबा मी शाळेत जातो, पण कापड, पाटी, पुस्तक नाही, याला काय करावं? अण्णांनी वडिलांना विचारले आणि वडील म्हणाले, अरे बाबा, तुला सारं काय घेऊन देतो. कापड आणल्यात, पाटी पुस्तकाला काय खर्च येणार? हे सारं काय सकाळी घेऊन देतो, पण तू शाळेत जा. मित्रांनो, माझा भाऊ अण्णाभाऊ शंकर साठे लिखित या पुस्तकाच्या भाग 2 मध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचे बालपण, त्यांचं खट्याळ वागणं, त्यांचं घर, त्यांचा परिवार इत्यादी पाहिले. या भागात आपण इथेच थांबूया आणि लवकरच पुन्हा भेटूया त्या पुस्तकाच्या भाग 3 मध्ये, ज्यामध्ये अण्णाभाऊंच्या बालपणाच्या शैक्षणिक आयुष्याबद्दल आपण जाणून घेऊयात. नमस्कार.